नमस्कार. नाशिक विकास या पेजवर आज एका महत्त्वाच्या नेहमी चर्चेत असलेल्या किंवा वादग्रस्त बनवल्या गेलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. विषय आहे सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या झाली की तो खरोखरच अपघात होता. काँग्रेसने किंवा नेहरू गांधींनी काही सत्य लपवलं की खरोखरच त्यांचा विमान अपघातातच मृत्यू झाला आणि एक अत्यंत उज्ज्वल असं पर्व दुर्दैवाने संपलं. आपल्याला फक्त ऐतिहासिक माहितीत जायचं आहे. आपल्याला कोणताही नवीन वादविवाद निर्माण करायचा नाही आहे. सर्व शक्यता पडताळून पाहिजे आहेत. कारण आपला देश हा वादविवादांचा देश आहे, कंट्रोव्हर्सीचा देश आहे. वादविवाद ठीक आहे, पण कंट्रोव्हर्सीज किंवा कॉन्स्पिरसी थिअरीज याच्या चर्चा आपल्या देशामध्ये नेहमीच रंगात आलेल्या असतात. आणि काही गट जे आहेत, म्हणजे संघ परिवार उदाहरणार्थ, तो नेहमीच काही ना काही विषय घेऊन त्याबद्दल समाजामध्ये संभ्रम कसा निर्माण होईल, गोंधळ कसा निर्माण होईल, लोकप्रिय व्यक्ती घ्यायच्या त्या भले त्यांच्या नसतात, त्यांच्या कोणत्याही विचारांशी त्या मिळत्या जुळत्या नसतात. म्हणजे संघाचे विचार आणि सुभाषबाबूंचे विचार हे कोणत्याही अंगाने जवळचे नव्हते, कोणत्याही अंगाने ते एकमेकांशी सुसंगत नव्हते, एकमेकांच्या विरोधातच होते. तरीही ही मंडळी काही ना काही विवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते. आता सत्तेमध्ये 6 वर्ष होऊन गेली त्यांना येऊन. जर त्यांना हा वाद आहे असं खरोखरच वाटत असेल किंवा काहीतरी गूढ आहे, रहस्य आहे असं खरोखरच वाटत असेल, तर त्यांनी गेल्या 6 वर्षात त्या संदर्भात काही का केलं नाही, हा खरा प्रश्न आपण विचारला पाहिजे. पण एक लक्षात घ्या, सुभाष बाबूंचं नाव आठवलं की अंगामध्ये स्फोरण चढतं, तरुण वर्ग सळसळून उठतो. त्यांचं तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे जगप्रसिद्ध वाक्य आपल्याला आठवतं. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. हा काय आत्मविश्वास, प्रबळ आत्मविश्वास ज्या व्यक्तीमध्ये भरला होता, अशी व्यक्ती आपल्या देशात झाली याचा आपल्याला सर्वांनाच अभिमानच वाटला पाहिजे. आणि त्यांचं आझाद हिंद सेनेचं गीत, कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की तू मौत पे लुटाए जा, कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की तू मौत पे लुटाए जा. आजही ते प्रेरणा देतं ना, आजही आपल्याला स्फुरण देतं. देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या समाजासाठी आपण कसं सगळे स्वार्थ सोडून तत्पर राहिलं पाहिजे, हा एक अजरामर संदेश आपल्याला सुभाषबाबू देतात, आजही देतात. त्या अर्थाने ते अजरामर आहेत. अशी माणसं कधीच मरत नसतात. देह जातो, त्यांचे विचार, त्यांचं स्फूर्तिदायक वक्तव्य आणि त्यांचं कार्य हे नेहमीच प्रेरणा देत असतं. आपल्याला माहीत असेल की गांधीजी आणि सुभाषबाबूंमध्ये वाद होते, याची अनेकदा चर्चा होते. ते लोक महान होते. महान माणसातले वैचारिक वाद हे वैचारिक लेव्हलला राहतात, ते व्यक्तिगत शत्रुत्वाचे वाद बनत नाहीत. जर व्यक्तिगत शत्रुत्व असतं तर सावरकरांची अंदमानातनं सुटका व्हावी यासाठी महात्मा गांधीजींनी 1919-20 साली पत्रव्यवहार केला नसता ब्रिटिश सरकारशी की त्यांना सोडण्यात यावं म्हणून. दुसरी गोष्ट अशी, महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता ही उपाधी देणारे कोण होते? ते सुभाषचंद्र बोस होते. नेताजी सुभाषचंद्र बोस, त्यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही संज्ञा दिली. त्यामुळे आज आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखतो. आता आपलं हे माहीत आहे, बाकी त्या वादविवादात किंवा त्यांच्या वैचारिक प्रवासामध्ये जाण्यापेक्षा 1940 साली सुभाषबाबूंना ब्रिटिशांनी नजरकैदेत ठेवलं, गृहकैदी करून ठेवलं. सुभाषबाबू आपल्या हयातीतच दंतकथा बनलेले होते. म्हणजे ते कलकत्त्यातनं आपल्या घरातनं मुस्लिमाचा एका पठाणाचा वेश करून सटकले.
ते थेट जर्मनीतच अवतीर्ण झाले आणि तिथून रेडिओवरनं सुभाष बाबू जिवंत आहेत हा जगाला संदेश गेला. त्यामुळे त्यांच्या भोवती एक रहस्यमयतेचं, गूढतेचं एक वलय एक निर्माण झालेलं होतं. ते गूढतेचं वलय ते कधीच सुटलं नाही. सुभाषबाबू जर्मनीला गेले, पण हिटलर हा काही भारतीय लोकांच्या बाबतीत त्याचं मत चांगलं नव्हतं. माइन काम्फमध्येही त्यांनी भारतीय लोकांबद्दल अत्यंत वाईट उद्गार काढलेले आहेत. सुभाषबाबूंनी वाद घालून ते उद्गार काढण्यासाठी हिटलरला प्रेरित केलं आणि हिटलरने पुढच्या आवृत्तीत ते उद्गार मी काढून टाकेल भारतीयांबद्दलचे असं त्यांना वचन दिलं. काढले की नाही मला माहीत नाही, पण एकंदरीतच हिटलरकडनं सुभाषचंद्रजी बोसची निराशा झाली. ते 1943ला मग जपानला जायला निघाले. बोटीतनं त्यांनी प्रवास केला. मादागास्कर, केप ऑफ गुड होपला वळसा घालून तिथे पाणबुडी बदलली आणि नंतर ते जपानला आले. लक्षात घ्या त्या काळामध्ये पाणबुडीमधनं सिव्हिलियनने प्रवास करणं ही अद्वितीय गोष्ट होती. सुभाषबाबूंव्यतिरिक्त कोणीही पाणबुडीतनं, कारण त्या काळच्या पाणबुड्या आजच्या सारख्या सुसज्ज नव्हत्या, अत्यंत कष्टप्रद प्रवास असतात त्यातनं ते करणारे सुभाषबाबू हे जगातले एकमेव अशी व्यक्ती आहे ज्यांनी पाणबुडीतनं प्रवास केला. ते आले जपानमध्ये. खरं म्हणजे इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना ही खरं आधीच झालेली होती. ती सुभाषबाबूने केली नाही. इवायची फुजिवारा नावाच्या एका जपानी कर्नलने, मेजरने, एक भारतीय माणूस कॅप्टन मोहन सिंग जे ब्रिटिश युद्धकैदी होते त्यांना सोबत घेऊन इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली होती. त्याचाही प्रयत्न हाच होता की जे युद्धकैदी आहेत, ब्रिटिश युद्धकैदी भारतीय, त्यांचा वापर ब्रिटिशांच्याच विरुद्ध लढण्यासाठी करावा असा त्याचा विचार होता. परंतु ज्यावेळेस रासबिहारी घोषही त्यावेळेस त्यांच्यासोबत होते इंडियन नॅशनल आर्मीमध्ये, पण ज्यावेळेस लक्षात आलं मोहन सिंगच्या की हा जपान्यांचा उद्देश हा फक्त आपल्याला वापरून घ्यायचा आहे, त्यांनी आयएनए सोडली. त्यांना पुन्हा कैद करण्यात आलं आणि जे काही इंडियन नॅशनल आर्मीचे सोल्जर्स होते त्यांना पुन्हा युद्धकैदी म्हणून ताब्यात घेण्यात आलं. त्यांना कामावर लावण्यात आलं. युद्धकैद्याच्या जी कामं दिली जायची ती म्हणजे रेल्वे रूळ टाकणं वगैरे किंवा मेहनतीची कामं. पण जेव्हा सुभाष बाबू जपानमध्ये आले त्यांनी आझाद हिंद सेना किंवा इंडियन नॅशनल आर्मी ही खऱ्या अर्थाने ती उभी केली. एक मोठा चलो दिल्लीचा नारा देत भारत ब्रिटिशांच्या तावडीतनं मुक्त करण्यासाठी त्यांनी तिथून रणशिंग फुंकलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आता 43 साली हे आयएनए उभी झाल्यानंतर लढा सुरू झाला. आझाद हिंद सेना पार इम्फाळ कोहिमापर्यंत आली. अंदमान निकोबार ताब्यात घेतलं. त्यांचं नावही बदललं. पण तिथला कारभार जो आहे, लोकल कारभार, तो मात्र जपान्यांच्या हाती राहिला. त्यांनी तिथल्या स्थानिक लोकांचा प्रचंड छळवाद केला. अगदी डॉक्टर दिवान सिंग म्हणून एक आयएनएचे महत्त्वाचं व्यक्तित्व होतं, त्यांना कैद केलं, सेल्युलर जेलमध्ये ठेवलं आणि त्यांच्या छळामध्ये दिवान सिंगांचा मृत्यू झाला. सुभाषबाबूंच्या कानापर्यंत या बातम्या जाऊ नयेत यासाठी जपान्यांनी आटोकाट प्रयत्न केले. परंतु जपानी शेवटी तेही फॅसिस्ट होते, म्हणजे ते हिटलरच्या बाजूने लढत होते. त्यामुळे फॅसिझमचा पुरेपूर आविष्कार जपान्यांमध्ये होता आणि जपान्यांचं क्रौर्य जे आहे ते साऱ्या जगाला माहीत आहे. त्या युद्धाचा अंत कसा झाला हेही आपल्याला माहीत आहे. या दरम्यान दोस्त जिंकत गेले.
जपानी सैन्याची पिछाड झाली, त्यामुळे इंडियन नॅशनल आर्मीची पिछाड झाली आणि अणुबॉम्ब पडले हिरोशिमा नागासाकीवर 1945 साली ऑगस्टमध्ये. त्या युद्धावर विराम पडला. जपानच्या बादशहाने शरणागती पत्करली. सोबतच स्वाभाविकपणे सुभाषबाबूंसमोर सुद्धा पर्याय राहिला नाही आणि पुढे काय करायचं यासाठी त्यांच्यासमोर अनेक मार्ग दिसायला लागले. तो मार्ग काय होता की दोस्तांकडे तर जाण्यात काय अर्थच नव्हता, कारण ते त्यांच्या विरुद्ध लढलेले होते, ब्रिटिशांच्या किंवा अमेरिकेच्या विरुद्ध लढलेले होते. त्यामुळे ते तर काही कसलीही प्रकारचं सहकार्य करतील अशी स्थिती नव्हतीच. म्हणजे मग त्यावेळेस त्यांच्यासमोर एकच पर्याय होता की रशिया त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धात चांगलाच उतरलेला होता. रशियाची मदत घ्यावी. मांचुरियापर्यंत रशियन सैन्य यायला लागलेलं होतं. तर जपानच्या दूतावासामध्ये रशियन दूतावासाची चर्चा करून सुभाषबाबूंनी असं ठरवलं होतं की आपण रशियाची हातमिळवणी करावी, सहकार्य घ्यावं आणि आझाद हिंद सेनेचा जो लढा आहे तो पुढे कायम ठेवावा. आता असं म्हणतात की ते त्यांचा जो आखरी प्रवास जो नोंदला गेलेला आहे की ज्याच्याबद्दलच वाद आहे, त्या वादाची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या चर्चेच्या आधी मी आपल्याला माझे व्यक्तिगत 2 अनुभव सांगतो. एक नरेंद्र सिंदकर नावाचे लेखक आहेत. ते रशियामध्ये अनुवादक म्हणून भारतीय दूतावासामध्ये काम करत होते. त्यांचा रशियन भाषेवर प्रचंड प्रभुत्व होतं. त्यांनी अनेक रशियन कादंबऱ्यांचा मराठीमध्ये अत्यंत सुंदर असा अनुवाद केलेला आहे. तर माझी प्रकाशन संस्था पुष्प प्रकाशन लिमिटेड ते माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितलं की मी रशियामध्ये सुभाषबाबूंना जिवंत पाहिलेलं आहे, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, ते रशियातच होते हेही पुरावे माझ्याकडे आहेत, मला याच्यावर कादंबरी द्यायची आहे. ही 1995 सालची गोष्ट. 1995 साली मी त्यांना अक्षरशः 10,000 रुपये ॲडव्हान्स दिला. ज्या काळामध्ये लेखकांना एवढा ॲडव्हान्स अख्ख्या पुस्तकाचंही मानधन एवढं मिळत नव्हतं, हा एवढा ॲडव्हान्स होता. मग त्यांनी 5-6 महिन्यानंतर मला पुस्तक आणून दिलं. मी ते अत्यंत उत्सुकतेने वाचलं, कारण सुभाषबाबू जिवंत असले पाहिजेत ही माझी पण भावना होती, जशी तुमची पण आहे, सगळ्या देशवासियांची आहे की सुभाषबाबूंचा अंत होऊच शकत नाही, याच्यावर माझी श्रद्धा होती. मी ते पुस्तक वाचलं. मित्रांनो, माझी घोर निराशा झाली. कारण त्या पुस्तकामध्ये अक्षरशः अत्यंत उथळ औटपटांग आणि कसलाही संदर्भ नसलेला, कसलाही पुरावा नसलेला, फक्त गांधी नेहरूंना शिव्या देणं याच्या पलीकडे त्या अख्ख्या कादंबरीमध्ये काहीच नव्हतं. मी त्यांना म्हटलं, पुरावा कुठे आहे, तुम्ही पुरावा काय नाही देत? ते म्हटले, मी लिहिलं तोच पुरावा आहे. म्हटलं, असं नसतं ना. काय मी उद्या काही लिहिलो, उद्या मी काही लिहिली, पुरावा काहीतरी पुरावा लागतो ना. कादंबरी जरी असली तरी त्याला पुरावा लागतो, काहीतरी तर्क तरी लागतो. ती तर्कशुद्धता तरी असलीच पाहिजे, ती नव्हती. त्यामुळे मी ते पुस्तक प्रकाशित केलं नाही. त्याला ॲडव्हान्स परत मागितला, त्याने काय तो दिला नाही आणि ते पुस्तक आजतागायत प्रकाशित झालेलं नाही. जाऊ द्या. दुसरा अनुभव सांगतो. 2000 साली मी जपानला गेलो होतो. जपानमध्ये आजही सुभाषबाबूंची लोकप्रियता प्रचंड आहे, कारण फुजिया ओशिरो हा माझा वितरक होता. तो सारखा आम्हाला म्हणतात चंद्रा बोस. तिथे सुभाषचंद्र बोस नाही म्हणत, चंद्रा बोस म्हणतात. चंद्रा बोस ग्रेट. मग तो मला रेन्कोजी मंदिर, जिथे सुभाषबाबूंच्या रक्षा ठेवली गेलेली आहे, तिथे मला घेऊन गेला. तिथे मी दर्शन घेतलं. पण मला शंका होती की खरोखरच सुभाषबाबूंचीच रक्षा कशावर ना, मला माहीत नव्हतं. पण त्या नावाचा शिक्का होता, ती मान्यता होती आणि जपानी लोक फार पवित्र मानतात. त्यामुळे मी त्याचं अत्यंत आदरपूर्वक दर्शन घेतलं. हा झाला एक भाग. सुभाषबाबूंची लोकप्रियता किती आहे आणि जपानमध्ये सुद्धा आजही किती सुभाषबाबू लोकप्रिय आहेत. चीनमध्ये डॉक्टर कोटणीस, तेही आज लोकप्रिय आहे. 2000 साली मी जपानमधनं चीनलाच गेलो होतो. चीनमध्ये डॉक्टर कोटणीस अत्यंत लोकप्रिय व्यक्ती होतं भारतीय. म्हणजे भारत पौरात्य देशात ओळखला जातो तो डॉक्टर कोटणीस, सुभाषचंद्र बोस
आणि पूर्वेमध्ये पश्चिमेकडे भारत ओळखला जातो तो महात्मा गांधींमुळं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता आपण त्या प्रसंगाकडे येऊ. सुभाषबाबू 17 ऑगस्ट 1945ला सायगाववरून निघाले. जपानने ऑलरेडी शरणागती पत्करलेली होती. जपानच्या बादशाच्या वक्तव्यामुळे जपानी सैन्यात मात्र संभ्रम होता, कारण शरणागती पत्करली किंवा आता आपलं युद्ध थांबले याची खबर सैनिकांना त्याचा अर्थ नीट समजणारच नाही, अशा विचित्र म्हणजे जुन्या जपानीमध्ये सम्राटाने लोकांना संबोधन केलं होतं, त्यामुळे गोंधळ होता. त्यामुळे लष्करातही प्रचंड गोंधळ होता की आपण नेमकं काय करायचं हे सैनिकांना समजत नव्हतं. आणि सुभाषबाबूंना हे समजलं ज्यावेळेस की आता युद्ध विराम झालेला आहे, किंवा युद्ध थांबलेलं आहे, युद्ध संपुष्टात आले, जपानने शरणागती पत्करलेली आहे किंवा हिटलरने तर आत्महत्याच केलेली आहे, हे सगळं कळल्यानंतर सुभाषबाबूंनी मांचुरियाला जायचं ठरवलं. आणि मांचुरियातनं रशियन सैन्य जवळ आलेलं होतं. राजदूतावासातर्फे त्यांनी संपर्कही त्यांच्याशी साधला होता. तर 17 ऑगस्टला ते सायगाववरनं एका मित्सुबिशी बॉम्बरमधनं एका लढाऊ विमानातनं प्रवास केला. तिथून ते सायगावलाच त्या विमानामध्ये 2 तिथल्या स्थानिक भारतीय लोकांनी जे काही आर्थिक मदत सुभाषबाबूंना द्यायची होती ती 2 पेट्या, जड पेट्या त्या विमानात दिल्या. त्या विमानाची कॅपॅसिटी होती फक्त 5 लोकांची, म्हणजे क्रू जो असतो तो 5 पेक्षा जास्त नको. प्रत्यक्षात त्या विमानामध्ये लोकांची संख्या झाली, कारण सुभाषबाबूंचे जे सहकारी होते हबीबुर रहमान हे सुद्धा त्या विमानातच असावेत असा सुभाषबाबूंनी आग्रह धरला. बाकीचे लोक दुसऱ्या विमानाने येतील, आपले INAचे अधिकारी, असं त्यांनी सांगितलं आणि त्यांना बरोबर घेतलं आणि ते जायला लागले. ते विमान सायगाववरून निघालं, वाटेत एक मुक्काम भरला, इंधन भरलं आणि नंतर ते ताही होकू या ठिकाणावर आलं. तेथेही त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात आली. वैमानिकाला शंका होती की याच्या एका इंजिनामध्ये काहीतरी गडबड आहे, त्यामुळे ते पुन्हा स्टार्ट करणं, रिस्टार्ट करणं, थ्रॉटल थ्रॉटल असा प्रकार केला आणि मग त्यातल्या त्यात ठाकठीक झाले असं वाटल्यानंतर ते विमान जायला निघालं. विमान प्रचंड, त्याच एकतर लगेज भरपूर होतं, त्याच्यामध्ये माणसं जास्त होती आणि विमानाची तब्येत ठीक नव्हती. आणि त्यावेळेस युद्धाने एवढी हानी केलेली होती की दुरुस्तीची, ज्याला आपण सुसज्ज साधनं म्हणतो किंवा शांत व्यवस्था म्हणतो, तशी नव्हती. तर मध्यरात्रीच्या आसपास, रात्री 2, 2:15 वाजता विमानाने टेक ऑफ घ्यायला सुरुवात केली. तो टेक ऑफ घेत असतानाच विमानाचा एक पंखा गळून पडला, तुटला आणि नंतर इंजिन सुद्धा उजवीकडचं कोसळलं. सुभाषबाबू मागच्या बाजूला बसलेले होते. मुजीबर त्यांचे जे सहकारी आहेत ते बाजूला बसलेले होते आणि विमानाने पेट घेतला. इंजिन कोसळल्याच्या नंतर विमानाने पेट घेतला. मध्य भागात आग लागली. सुभाषबाबू हे मागच्या बाजूला होते. त्यांनी लगेच काय केलं की उतरण्यासाठी वैमानिकांनी विमान थांबवलं. उतरण्यासाठी मागचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, पण तिथे लगेचच एवढं ठेवलेलं होतं की दरवाजा उघडणं शक्य नव्हतं. तोपर्यंत आगीचा मध्ये प्रचंड भडका उडालेला होता. मग त्या आगीतनंच पलीकडे जायचं आणि पुढच्या दारातनं उतरायचं असं त्यांनी ठरवलं. त्याच्यामध्ये हे मुजीबुर रहमान आणि सुभाषबाबू हे अक्षरशः पेटले. दुर्दैवाने सुभाषबाबूंच्या अंगावर गॅसोलिनचा शिडकावा झाल्यामुळे सुभाषबाबूंच्या संपूर्ण शरीराने पेट घेतला आणि ते त्या पेटत्याच अवस्थेत बाहेर आले. नंतर त्यांना विझवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या तोंडाला आणि मस्तकाला प्रचंड जखमा, जळाल्याच्या जखमा झालेल्या होत्या. त्यांना ताई होकूच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये देण्यात आलं आणि तिथे उपचार करत असताना दुसऱ्या दिवशी सकाळी 9 ते 10 वाजता त्यांचा तिथे देहांत झाला. त्यांचे तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि त्या अपघातामध्ये मेलं कोण कोण? पायलट मेला, को पायलट म्हणजे सहकारी पायलट मेला आणि जपानचा जो लष्करी अधिकारी होता जनरल शिडिया तो सुद्धा तो ऑन द स्पॉटच ठार झाला. आणि सुभाषबाबू हॉस्पिटलमध्ये इलाज चालू असताना ठार झाले. ते न्यानन हॉस्पिटल होतं आणि डॉक्टर योशिमी यांनी त्यांच्यावर उपचार केले.
सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सुभाषबाबूंचा दुर्दैवी देहांत झाला. तर त्यानंतर अंत्यसंस्कार तिथेच केले गेले. नंतर 2 दिवसांनी त्यांची रक्षा टोकियोला नेण्यात आली आणि रेन्कोजी मंदिरामध्ये ती ठेवण्यात आली. हा भाग जरी झाला तर कॉन्ट्रोवर्सी कशी चालू झाली हे आता आपण समजून घेऊ. हा भाग झाला, याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सीज खूप आहेत. ताशकंद फाईल्स सारखे चित्रपट असतील किंवा वेब सिरीज असतील किंवा पुस्तकं असतील. अनुज धर सारखे लेखक आहेत, ते माझे मित्र आहेत. तर त्यांनी पुण्यामध्ये व्याख्याने दिलं होतं आणि गंमत म्हणजे ते व्याख्यानात काय बोलणार हे मला माहीत जरी असलं तर प्रास्ताविक मीच केलं होतं. त्यामुळे इथे मला सगळ्या बाजूचे लोक माझे मित्र आहेत, सगळ्या बाजूने विचार करणारे. त्यामुळे तो प्रश्न नाही आहे कोणाची श्रद्धा आहे कोणाची नाही आहे, तो भाग सगळा वेगळा. आपण इथे फक्त फॅक्ट्स पाहिजे आहेत. आपल्याला कोणत्याही कॉन्स्पिरसी थिअरीमध्ये जायचं नाही आहे. त्या कॉन्स्पिरसी थिअरीसुद्धा आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे जरा थोडीशी कळ करा. आझाद हिंद सेनेचे जे सुभाषबाबूंचे सहकारी होते त्यांचा मात्र सुभाषबाबू त्या अपघातात गेले यावर अजिबात विश्वास बसला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याला 2 कारणं होती. सुभाषबाबू रशियाला जाणार होते. रशियाला जाणार आहेत तर रशियाला जाण्यासाठी आणि दोस्तांना ते कळू नये, म्हणजे अमेरिकेला ब्रिटनला वगैरे म्हणजे जे काही ॲलीज होते त्यांना कळू नये म्हणून सुभाषबाबूंनी कदाचित हा अपघाताचा देखावा केला असेल असं मला वाटलं. आणि ते जिवंत आहेत हे जर सांगितलं तर आझाद हिंद सेनेचे लोक एकत्र राहू शकतील, विखुरणार नाहीत. कारण विखुरण्याची सुरुवात झालीच होती, विखरायला लोक लागलेच होते. कारण का, जपानने शरणागती पत्करली होती. खुद्द सुभाषबाबूंनी या सैनिकांच्या, आझाद हिंद सेनेच्या सैनिकांच्या पुनर्वसनासाठी अक्षरशः योजना घोषित केल्या होत्या. महिला सैनिकांनी त्या योजनांचा लाभही घ्यायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे एक अत्यंत गोंधळाची स्थिती होती. आझाद हिंद सेना राहणार की ती येथेच पुन्हा एकदा संपुष्टात येणार अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे त्या लोकांना एकत्र येण्यासाठी सुभाषबाबू हे जिवंत आहेत असं सांगणं अत्यंत आवश्यक होतं. त्यामुळे सुभाषबाबू गेले यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी जपान सरकारवरही अविश्वास दाखवला आणि कोणत्याही गोष्टीवर विश्वास दाखवला नाही. आणि त्यामुळे दुसरी गोष्ट अशी की शरणागती जपानने पत्करल्यामुळे आणि युद्धात हिरोशिमा नागासाकीवर पडलेल्या अणुबॉम्बमुळे एवढी प्रचंड अंधाधुंदीची, गोंधळाची आणि भयभीत स्थिती होती की त्यावेळेस कोणाला कोणाकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नव्हता. ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे. मग अफवांना पाय खूप फुटतात. असं म्हणतात की सत्य तोंडातनं बाहेर निघेपर्यंत असत्य सारं जग फिरून आलेलं असतं. त्यामुळे अफवा तर पसरल्याच. 1950 मध्ये सुभाषबाबूंच्या सहकाऱ्यांनी सुभाषवादी जनता नावाची एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव काय, सुभाषवादी जनता. आणि त्यांनी असं सांगायला सुरुवात केलं की शौल मेई हा जो उत्तर बंगालमधला मठ आहे तिथले जे मुख्य साधू आहेत शारदानंद हेच सुभाषबाबू आहेत असं सांगायला सुरुवात केली. लक्षात घ्या, ही अफवा 1950ची. काय काय सांगितलं की ते सुभाषबाबू गांधीजींच्या अंत्ययात्रेला 48 साली हजर राहिले होते. त्यानंतर ते बरेलीला गेले, शिवमंदिरामध्ये साधू झाले, त्यांनी ते शैव दीक्षा घेतली आणि मग त्यांनी या शौलमेरी गावात मठ काढला आणि त्या मठाचे मुख्य साधू झाले आणि ते म्हणजेच सुभाषबाबू. आणि त्या अफवेचा विशेषतः बंगालमध्ये एवढा प्रचंड प्रभाव पडला की त्याला सीमा नाही. खरं म्हणजे त्यांना अनेक पत्रकारांनी, नेत्यांनी, राजकीय नेतेही त्यांना भेटले आणि त्यांनी स्पष्टपणे नकार दिला की मी सुभाषचंद्र बोस नाही, माझा काही संबंध नाही. आणि नंतर त्यांची DNA टेस्टही करण्याची मागणी करण्यात आली. शरदचंद्र चटर्जी जे आहेत, शरदबाबू सुभाषचंद्र बोसचे थोरले बंधू, त्यांनी सुद्धा त्याला परवानगी दिली नाही. आणि 1977 साली हे शारदानंद महाराज वारले आणि शारदानंद महाराज म्हणजे सुभाषबाबू या अफवेवर एक पडदा पडला. नंतर अनेक अफवा पसरल्या की ते चीनमध्ये आहेत किंवा रशियामध्ये आहेत, अशा स्वरूपाच्या अफवा पसरल्या. अगदी एकाने तर चायनाच्या रेड आर्मीमध्ये संचलन करतानाचा सुभाषबाबूंचा फोटोच प्रकाशित केला आणि प्रचंड खळबळ उडाली. नंतर लक्षात आलं की
हा फोटो डॉक्टर आहे, हा फोटो बनावट आहे, हा बोगसत्या त्यांचा चेहरा चिकटवून बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे ती पण अफवा बाहेर पडली. नंतरची अफवा आली गुमनामी बाबाची. अनुज धर आमचे जे मित्र आहेत ते त्यांचे खरं म्हणजे प्रमुख संचालक आहेत त्या अफवेचे. आणि त्या व्याख्यानामध्ये सुद्धा त्यांनी जे पुण्यात व्याख्यान दिलं होतं त्यात त्यांनी खाजगीमध्ये काय किंवा जाहीरपणे काय स्पष्टपणे असं एकही विधान केलं नाही. त्या गुमनामी बाबाचं असं आहे की त्यांना भगवानजी महाराज म्हणायचे. त्यांची तर DNA टेस्टच घेतली. त्या DNA टेस्टमध्ये त्यांचा सुभाषबाबू किंवा त्यांच्या परिवाराशी कसलाही संबंध असल्याचं सिद्ध झालं नाही. त्यामुळे गुमनामी बाबा हेच सुभाषबाबू या अफवेला सुद्धा पायबंद पडला. नंतर अशी अफवा पसरली की आसाममध्ये त्यांना पाहिलं. कुणी म्हणलं की मुंबईमध्ये ट्रेनमध्ये थर्ड क्लासच्या डब्यामध्ये बसलेलं सुभाषबाबूंना पाहिलं. तर सुभाषबाबू दिसल्याच्या कोणाला रशियात दिसले, कोणाला इंग्लंडमध्ये दिसले, कोणाला कुठे दिसले. फक्त गुप्तचर खात्यांना जगभरच्या म्हणजे दोस्त राष्ट्राच्या, भारताचा सोडा, समजा भारताचा कट होता असं म्हणा, नेहरूंचा कट होता, गांधींचा कट होता, मान्य करा. पण ज्या दोस्त राष्ट्रांना ते हवे होते त्यांना मात्र ते दिसले नाही. हे खरं म्हणजे प्रश्न विचारला जायला पाहिजे होता, तो कोणी विचारला नाही. पण या अफवा पसरल्याचा परिणाम एक चांगला पण झाला. तो असा की सरकारांनी चौकशी आयोग नेमले. पहिला चौकशी आयोग ज्यावेळेस इंडियन नॅशनल आर्मीच्या लोकांनी सांगायला सुरुवात केली की सुभाषबाबू जिवंत आहेत, आमचा अपघातावर विश्वास नाही, त्यावेळेस लॉर्ड माउंटबॅटनच्या नेतृत्वाखाली फिगेज नावाची कमिटी बसली. फिगेज नावाचा त्यांचा एक लष्करी अधिकारी होता, इंटेलिजन्सचा. त्याच्या प्रमुखपणामध्ये ती मीटिंग बसली. याने जो ताई होकू विमानतळ आहे जवळचं सगळे ते सहकारी होते त्या अपघाताच्या वेळेस वाचलेले, मुजीबुर रहमान वगैरे, या सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले. आणि त्याने 4 गोष्टी डिक्लेअर केल्या त्या फिगेजने की ताई होकू विमानतळावरच 18 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी 10 वाजता सुभाषबाबूंचा मृत्यू झाला. जवळच्याच आर्मी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. ताई होकूलाच अंत्यसंस्कार केले गेले आणि टोकियोला रक्षा नेली असं त्या रिपोर्टने सांगितलं. पण हा रिपोर्ट ब्रिटिशांचा होता. खरं म्हणजे ब्रिटिशांना तर जास्त इंटरेस्ट होता. सुभाषबाबू जिवंत असते त्यांनी युद्धकैदी म्हणून त्यांना निश्चितच पकडलं असतं, कारण तो नियम होता. दोस्त जिंकलेले होते, इंग्लंड त्या युद्धामध्ये जिंकला होता आणि जपान आणि जर्मनीला सहाय्य करणारे सगळे त्यांचे शत्रू होते. त्यामुळे त्यांना जास्त रस होता. पण त्यांनी सुद्धा हे घोषित केलं की सुभाषबाबूंचा मृत्यू हा ताई होकू विमानतळावरच झाला. जाऊ द्या. नंतर दुसरं कमिशन नेमलं गेलं 1956 साली. ती शहानवाज कमिटी. शहानवाज खान हे खासदार होते आणि ते इंडियन नॅशनल आर्मीचे एक अधिकारी होते. त्यांच्या लेफ्टनंट कर्नल होते इंडियन नॅशनल आर्मीमध्ये. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली. त्याच्यामध्ये सुरेशचंद्र बोस म्हणजे सुभाषबाबूंचे थोरले बंधू सुद्धा सदस्य होते. एक हायकोर्टाचे रिटायर्ड जज पण होते. ह्या त्रिसदस्यीय समितीने अभ्यास करून अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि हे घोषित केलं. काय घोषित केलं हे सांगतो की विमानाच्या अपघातामुळे हा मृत्यू झालेला आहे. हबीबुर रहमान त्यावेळेस पाकिस्तानात निघून गेले होते फाळणीमुळं. त्यांना भेटले, त्यांच्या अंगावर जळल्याच्या जखमा होत्या, कारण हबीबुर रहमानने सुभाषबाबू बरोबरच त्या आगीतनं एकाच वेळेस दोघंही बाहेर आले होते. ते वाचले. सुभाषबाबूंचा मृत्यू झाला. ते हबीबुर रहमानचा सुद्धा इंटरव्ह्यू घेतला आणि आपला रिपोर्ट सबमिट केला की सुभाषबाबूंची मृत्यू जो झालेला आहे तो या अपघातात झालेला आहे. पण यात कलाटण्या कशा मिळाल्या बघा. सुरेशचंद्र बोस जे सुभाषबाबूंचे थोरले बंधू आहेत त्यांनी या रिपोर्टवर सही करायचा नकार दिला. डिसेंट नोट दिली आणि त्यात असं म्हटलं की सर्व सत्य माहिती आम्हाला शहानवाज खान यांनी आमच्या समोर ठेवलेली नाही, त्यामुळे ह्या रिपोर्टशी मी सहमत नाही. त्यांनी सही करायला नकार दिला. नेहरूंवर आरोप केला आणि माहिती दडवल्याचा आरोप नेहरूंवर केला. तर हा रिपोर्ट
येऊन सुद्धा या वादावर थोडक्यातच पडदा पडला नाही. त्यामुळे सुभाषबाबूंच्या जिवंतच आहेत याच्यावर विश्वास होता. तो विश्वास लोकांचा अजून वाढला, कारण सुभाषबाबूंचे थोरले बंधू सांगत होते की मला हा रिपोर्ट मान्य नाही. मग 1970 साली, लक्षात घ्या, 1970 साली खोसला कमिशन बसलं. हीच चौकशी करण्यासाठी खोसला कमिशन बसलं. त्यांनी 1974ला रिपोर्ट सबमिट केला. एक सदस्यीय समिती होती, ते जज होते, आणि त्यांनी त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं की सुभाषबाबू जिवंत आहेत या सगळ्या अफवा राजकीय हेतूंनी पसरवण्यात आलेले आहेत. राजकीय हेतू त्यात स्वार्थी हेतूही होते. म्हणजे स्वतःला नाव प्रकाशात आणायचं तर मला सुभाषबाबू दिसले किंवा सुभाषबाबू जिवंत आहे त्याची माहिती माझ्याकडे आहे, जसं मला नरेंद्र सिंगकरांनी अक्षरशः फसवलंच ना. असे रीतीने सांगून स्वतःचं महत्त्व वाढवणारे अनेक लोक पैदा झालेले आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये काही तथ्य नाही. सुभाषबाबूंचा मृत्यू त्या अपघातातच झालेला आहे. उदाहरणार्थ एक माणसाचं त्यांनी उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये PM कारापूरकर म्हणून महाराष्ट्रातलेच गृहस्थ होते. ते तर काय म्हणायचे माहिती आहे का? ते म्हणायचे, त्यांचा दावा तर फार गमतीशीर आहे की माझं शरीर रेडिओसारखं सुभाषबाबूंचे संदेश आजही गृहीत करतं आणि ते मी प्रेषित करत असतो इंडियन नॅशनल आर्मीच्या आता माजी सैनिकांना. म्हणजे अफवा पसरल्या तर कोणत्या लेव्हलला जातात हे आपण पाहूयात. पण इथं थांबलं नाही, ते लक्षात घ्या, अजून खूप आहे. 2005 साली मनोज कुमार मुखर्जी कमिशन बसलं. मनोज कुमार मुखर्जींच्या कमिशनने जे रिपोर्टमध्ये म्हटलं, काय म्हटलं की सुभाषबाबू रशियाला सुखरूप जावेत, बिना रोकटोक जावेत, दोस्त राष्ट्रांच्या गुप्तहेरांचा ससेमेरा चुकवावा म्हणून त्यांनी अपघाताचा बनाव केला आणि ते रशियात निघून गेले. रेन्कोजी मंदिरातील जी रक्षा आहे, रेन्कोजी मंदिरातली, ती खरं म्हणजे इचिरो आकिरा या एका जपानी सैनिकाची आहे. ती रक्षा सुभाषबाबूंची नाही. आणि हेही सांगितलं की गुमनामी बाबा म्हणजे बोस नाही, हे पण त्यांनी डिक्लेअर केलं. पण सुगत बोस जे आहेत त्यांनी आरोप केला या कमिशनवर, सुगत बोसांनी, की सुभाषबाबू जिवंतच आहेत असं गृहीत धरून हा रिपोर्ट बनवला गेलेला आहे. यात मुलाखतींची जी लिस्ट दिली त्यातली अनेक नावं बोगस आहेत आणि ज्या ग्रंथांचा त्यांनी संदर्भ दिला आहे त्या संदर्भ ग्रंथसुद्धा चुकीची माहिती आहे. त्या जे पृष्ठ क्रमांक दिले त्याच्यावर ते दावा करतात तसं काही लिहिलं गेलेलं नाही आहे. आणि त्यामुळं पुन्हा एकदा हा वाद खऱ्या अर्थाने तसाच जिवंत राहिला. पण जपान सरकारने 1956लाच त्यांची पण एक चौकशी कमिशन बसवलं होतं. हे सगळे ज्या इंडियन नॅशनल आर्मीचे माजी लोक आणि भारतीय, विशेषतः तिथे स्थायिक झालेले तमिळ किंवा दाक्षिणात्य लोक आहेत, त्यांच्या दबावामुळे त्यांनी तो रिपोर्ट बनवला. परंतु तो गोपनीय रिपोर्ट असल्यामुळे 56 साली 60 वर्षानंतर तो प्रकाशित करण्यात आला. 2016 साली प्रकाशित करण्यात आला 1956चा रिपोर्ट. त्यात काय म्हटलंय की तैवानमध्ये 18 ऑगस्ट 1945ला विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला. टेक ऑफ नंतर विमानाचा पंखा तुटला, इंजिन कोसळलं, आग लागली, त्यात ते भाजले, त्यांना इस्पितळात नेण्यात आलं. काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला असं घोषित करण्यात आलं. आता या सगळ्या गोष्टी आता आपण पाहिल्या की रिपोर्ट्स काय म्हणतात हे पण आपण पाहिलं, अफवा काय आहेत हेही आपण पाहिलं, आणि कमिशन्सने आतापर्यंत काय 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 सांगितलं हेही आपण पाहिलं. आता यातनं निष्कर्ष काय काढायचा, खरा प्रश्न हा येतो. आता ज्यांचा मृत्यू गूढ झाला आहे किंवा अमुक झाला आहे, उदाहरणार्थ पानिपतच्या युद्धात भाऊ खरोखर मेला की नाही मेला, तो या खरा होता की खोटा होता, किंवा भाऊ की कुठं तिथे मठच बांधला किंवा भारतात महाराष्ट्रात येऊन तो साधू बनला कोणता ना कोणत्या, ह्या अफवा महाराष्ट्रामध्ये पसरत असतात. इंदिरा गांधींचा खून ज्यावेळेस झाला त्यावेळेस अफवा अशी होती की इंदिरा गांधींच्या डमी होत्या, 3 डमी होत्या,
त्या डमीपैकी एकाचा खून केला. ज्या खऱ्या इंदिरा गांधी आहेत त्या जिवंतच राहिल्या आणि त्यांनी आपलं जे काही अधपतन झालेलं होतं किंवा जो संघर्ष निर्माण झाला होता, सत्तेचा प्रश्न निर्माण झाला होता, पुन्हा सत्तेत कसं यायचं हा प्रॉब्लेम होता. त्यामुळे इंदिरा गांधींनी आपल्या मृत्यूचा बनाव रचला अशी सुद्धा अफवा होती. तुकाराम महाराजांच्या हत्येबद्दल काय आहे काय नाही याची चर्चा आपण मागं केलेलीच आहे. आता प्रश्न असा आहे की सुभाष बाबू जिवंत असले तर त्यांच्यामध्ये सर्वात जास्त रस कोणाला असणार? भारताला असणार, नेहरूंना असणार, गांधींना असणार, का अमेरिकेच्या CIA असणार, की MI6 या ग्रेट ब्रिटनच्या सर्वोच्च हेर संस्थेला असणार? स्वाभाविक आहे सुभाष बाबूंनी जे युद्ध पुकारलं ते ब्रिटिश अमेरिका म्हणजे दोस्त राष्ट्रांच्या विरुद्ध होतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये रस असणं हे त्यांना स्वाभाविक होतं. त्यांनी याचा अत्यंत बारकाईने शोध घेतला असता आणि शोध घेऊन काय जर खरोखर जिवंत असते जगाच्या पाठीवर कुठेही असते तर तुम्हाला सांगतो ज्याप्रमाणे आझाद हिंद सेनेच्या सैनिकांवर लाल किल्ल्यामध्ये खटला चालवण्यात आला तसाच त्याच्याही पेक्षा मोठा खटला न्यूरेनबर्गचे खटले जसे प्रसिद्ध आहेत तसाच खटला सुभाष बाबूंवर चालला गेला असता आणि त्यात भारत सरकार काहीही करू शकत नसतं. कितीही शक्तिशाली असतं तरी काही करू शकत नसतं कारण तो युद्ध नियमांचा आणि हे जे ते होते ना हे जिंकले. जे जिंकतात ते आपली सर्व शक्ती पणाला लावतात आणि भारत त्यावेळेस नुकताच स्वतंत्र झालेला होता. काही शक्ती नव्हती. अन्नधान्याला सुद्धा भारत मोहताज होता. अशा स्थितीत भारत सरकार ब्रिटन किंवा अमेरिकेसारख्या महाबलाढ्य शक्तीशी की ज्यांच्या अनुभवामुळे हे युद्ध जिंकलं गेलं ते काहीच करू शकत नसतं. पण त्यांनी तसं केलेलं दिसत नाही आपल्याला. आपल्याला एकही ब्रिटिश रिपोर्ट किंवा अमेरिकन रिपोर्ट किंवा युरोपियन रिपोर्ट किंवा जपानीज रिपोर्ट किंवा आता सुभाष बाबू लढले जपानच्या बाजूने. त्यामुळे सुभाष बाबूंचं नेमकं काय झालं यात त्यांचाही रस असणं स्वाभाविक आहे. पण जपानने सुद्धा 2016 साली जो रिपोर्ट 1956चा डिक्लेअर केला त्याच्यामध्ये त्यांनी असंच वक्तव्य केलेलं आहे की सुभाष बाबूंचा मृत्यू यात झाला. आता काही मित्र प्रश्न विचारत आहेत की पश्चिम बंगालच्या डॉक्युमेंट का लपवत असते? जर काही नाहीच तर मग कशाची भीती वाटते ओपन करायला? आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 1956ला झालेल्या चौकशी समितीचा अहवाल 2016 रोजी जपानने डिक्लेअर केला. मधल्या काळात तो पूर्ण गोपनीय ठेवण्यात आला. जरी त्याच्यामधला निष्कर्ष सुभाष बाबू अपघातात वारलेच असाच होता तरी सुद्धा तो 60 वर्ष गुप्त ठेवण्यात आला. कोणत्या राष्ट्राने कोणती डॉक्युमेंट गुप्त ठेवायची कोणती ओपन करायची हे त्या त्या राष्ट्राच्या लष्करी धोरणानुसार ठरतं. कारण सुभाष बाबू हा लष्करी विषय जास्त होता कारण त्यांनी सेना उभारलेली होती. लक्षात घ्या ती सशस्त्र सेना होती. ती काही महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली लढणारी सत्याग्रही सेना नव्हती, शांततावादी सेना नव्हती, ती लढाऊ सेना होती. या लढाऊ सेनेला लागणारे नियम वेगळे असतात. त्याच्या संदर्भातले कागदपत्रांचे नियम वेगळे असतात. ते कसे जतन करायचे, किती काळ जतन करायचे, कधी खुली करायचे, कधी नाही खुली करायचे. पण जे सगळे चौकशी समित्या जे नेमल्या गेलेल्या आहेत ज्या बाजूने रिपोर्ट देणाऱ्या आणि विरोधात रिपोर्ट देणाऱ्या सगळे अहवाल आपल्या समोर आहेत आणि ते समोर असल्यामुळे आपल्याला त्यातनंच काय निष्कर्ष करायचा हे आपल्याला ठेवावं लागणार आहे. आता दुसरी गोष्ट समजा सुभाषचंद्र बोस हे त्यांनी अपघात मॅनेज केला, स्टेज केला, पण त्याच्यामध्ये जपानचा जनरल एक मरतो, पायलट मरतो, को पायलट मरतो. लक्षात घ्या एकटे सुभाष बाबू गेलेले नाहीये आणि त्यांचे सहकारी मुजीबुर रहमान हे जखमी झालेले आहेत, ते भाजलेले आहेत. त्यांच्या अंगावर जखमांच्या खुणा ते मरेपर्यंत होत्या. हे या रिपोर्ट्सने जे बघितलेलं आहे ते आपण आत्ताच पाहिलेलं आहे. आणि असं असताना मग त्यांच्या मृत्यूचं काय? का तो मृत्यूच नव्हता असा पण आपला विचार करावा लागतो. आणि समजा खरोखरच सुभाष बाबूंनी रशियाची जर खरोखरच त्या अपघातात ते गेले नाहीत, त्यांनी रशियात जाण्याची सगळी व्यवस्था केली, रशियाच्या मांचुरियातल्या सैन्याने त्यांना ताब्यात घेतलं, रशियाला सुखरूप पाठवलं
असं जरी आपण गृहीत धरलं तर मग एक बलाढ्य रशिया जो अमेरिकेच्या दोस्त राष्ट्रांच्या विरुद्ध उभा आहे, पूर्ण पोलादी कडेकोट पडदा ज्याच्या भोवती आहे, त्याने सुभाषचंद्र बोस आमच्याकडे आहेत असं अभिमानाने नक्कीच मिरवलं असतं. कारण मग दोस्तांच्या नाकावर खिजवल्यासारखं झालं असतं, टिचकी दिल्यासारखं झालं असतं. पण तसं सुद्धा का झालं नाही हा प्रश्न आहे. लक्षात घ्या, आपण प्रश्न विचारतो आहोत कारण खरोखर कोणाचं काय घडलं, कॉन्स्पिरसी थिअरीज अनंत असतात. मी म्हणू शकतो की मला सुभाषबाबू दिसले, पुण्यामध्ये दिसले, आता वयोवृद्ध झालेले आहेत पण आहेत, अजूनही आहेत. आता ते जिवंत असते तर आज त्यांचं वय किती असतं याचा विचार करायचा नाही आणि बाकी कसलाही विचार करायचा नाही असं म्हणू शकतो. परंतु आपल्याला कधीही सत्य जर पाहायचं असेल, कारण आतापर्यंत जे सुभाषबाबू आहेत म्हणजे गुमनामी बाबा असतील किंवा शारदानंद महाराज असतील, तेही सुभाषबाबू नाहीत हे सिद्ध झालेलं आहे. त्याचे तर प्रत्यक्ष DNA रिपोर्ट आहेत, त्यामुळे ते तर नव्हतेच. मग इकडे दिसले तिकडे दिसले, हे जे अंदाज बांधले जातात, तर्क केले जातात, त्याला कितपत अर्थ आहे हे सुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे. राहिलं लालबहादूर शास्त्रींचं, लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू का झाला, कोणत्या स्थितीत झाला, कसा झाला, तो खून होता की ते जिवंतच होते, म्हणजे खून होता की तो दुर्दैवी मृत्यू होता, हे आज आपल्याला वेगळी चर्चा त्यासाठी सुद्धा करता येईल. कारण चर्चेला तसे अनंत विषय आहेत. कोणाचा मृत्यू झाला तर संजीव गांधी, संजय गांधी याचा हेलिकॉप्टर पाडून इंदिरा गांधींनीच खून केला असा सुद्धा आरोप आहेच. त्यामुळे आरोपांची रेलचेल या देशामध्ये अनेकांच्या विरुद्ध अनेक कारणांनी केली जाते. अनेकदा त्याच्या मागे राजकीय हेतू असतात, कोणाचे हेतू असतात हे जगजाहीर आहे. परंतु आपल्याला मला तरी त्या वादामध्ये जायचं नाही आहे, मला कोणावर आरोपही करायचं नाही आहे. आणि मला असं वाटतं की सुभाषबाबू हा विषय हा अत्यंत हृदयाला स्पर्शणारा विषय असला, आपल्या भावनांशी निगडीत विषय असला, आपल्या राष्ट्रप्रेरणांशी निगडीत विषय असला, आपल्या देशाच्या शौर्याशी, आपल्या शौर्य कल्पनांशी निगडीत विषय असला, तरी सुद्धा त्याच्याकडे आपल्याला इतिहास म्हणून ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला तटस्थपणे पाहावं लागतं. तेथे आपल्या तर्कावरनं एखादं पुस्तक लिहिता येईल, ते खपवता पण येईल, परंतु त्याच्यामुळे सत्य बदलत नसतं. तो फक्त एक तात्पुरता पब्लिसिटी स्टंट होतो आणि पब्लिसिटी स्टंटच्या मागे लागून अनुजधरसारख्या माणसांनी काय काय स्वतःचं अधपतन करून घेतलं हे मी पाहिलेलं आहे. ते विश्वसनीय नाहीत. कारण याच्यावर जगभरच्या गॉर्डनसारख्या अनेक इतिहास तज्ज्ञांनी लेखन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावर लिखाणही केलेलं आहे. ते जास्त रिलायबल आहे. आपले लोक हे राजकीय हेतूने प्रेरित होतात. ते एकतर संघाच्या बाजूने असतात किंवा काँग्रेसच्या बाजूने असतात. काँग्रेसच्या बाजूचे लोकही सत्यच लिहितात अशाला काही भाग नाही आणि संघाच्या बाजूला कधी सत्य लिहितच नाहीत, हा दुसरा भाग आहे. त्याच्यामुळे या दोघा असत्यांमधनं सत्य काय याला आपल्याला जावं लागेल. आता एखाद्या प्रश्न विचार, सुभाषचंद्र बोस आणि ताशकंदमध्ये सुभाषचंद्र बोस आणि लालबहादूर शास्त्रींची भेट झाली होती का ताशकंदमध्ये? आता जर 18 ऑगस्ट 1945ला सुभाषचंद्र बोस हे जर वारले असतील तर ती भेट होणं शक्य नाही. आणि जिवंत असतील तर मग ते रशियात असले पाहिजेत आणि ते रशियात असतील तर मग रशियन सरकारने सुभाषचंद्र बोस यांचं अस्तित्व का आणि कशासाठी आणि कोणत्या हेतून लपून ठेवलं. आणि खुद्द सुभाषबाबूंसारखा तेजस्वी हिरा हा स्वतःहून अंधारामध्ये किंवा अज्ञातामध्ये किंवा गुमनामी होईल असा विचार करणं सुभाषबाबूंच्या स्वभावात मुळात ते बसत नाही. त्यांच्यावर तो अन्याय होईल. मला असं वाटतं. मी एवढं बोलतो आणि सर्वांचे आभार मानतो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. अशीच चर्चा आपण वेगवेगळ्या विचार करत राहू. तुम्ही विचार करा. विचार करणं गरजेचं आहे. शेवटी अंदाज काय बांधायचा, तर्क काय काढायचा, काय घ्यायचं, काय सोडायचं, कशावर विश्वास ठेवायचा, कशावर नाही ठेवायचा हे मी तुमच्यावर सोपवून देतो. माझ्यावरही विश्वास ठेवा असं मी अजिबात म्हणणार नाही. मी जे तुम्हाला रिपोर्ट सांगितले, जे सगळे वाचून दाखवले ते तुमच्याकडे आता नोंदले गेलेले आहेत. ते तुम्ही स्वतः अभ्यासा आणि स्वतःचा निर्णय घ्या हे मी आपल्याला नम्र आवाहन करतो. कारण ज्ञानाचा मार्ग हा चिकित्सेतनं जातो, श्रद्धेतनं नाही जात. श्रद्धा माणसाला आंधळीच करते, श्रद्धा माणसाला दिशाभूलच करते, श्रद्धा माणसाला कधीही ज्ञानाचा सूर्य पाहू देत नाही. ते फक्त अंधार आणि अंधार आणि अंधार तिथे फक्त असतो. आपल्याला जर ज्ञान पाहिजे असेल तर आपल्याला चिकित्सा करायला शिकलं पाहिजे, प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. केवळ अफवा आवडतात, मजा वाटते चर्चा करायला, कोणाला तरी शिव्या द्यायला काय कोणाची बाजू घ्यायला मजा वाटते. म्हणून जर आपण चर्चा करत असू तर मला असं वाटतं अशा चर्चा तुम्ही आणि
कुणी न केलेल्या परवडल्या तर आम्ही त्या चर्चा करून ना देशाचं बनवणार आहे ना तुमचं बनवणार आहे. कारण भलं करायचं असेल तर सुभाष बाबूंपासून शिकायचं काय, एक जाज्वल्य राष्ट्रभक्ती म्हणजे काय असते, एक कठोरातल्या कठोर अंधकाराला सामना कसा करायचा, वेळ प्रसंगी अगदी शत्रूची दुष्टांशी सुद्धा मदत घ्यायची कशी, कशासाठी तर आपल्या स्वातंत्र्यासाठी. हे स्वातंत्र्याचं जे प्रेम आहे ते स्वातंत्र्याचं प्रेम, त्याच्यासाठीची अजरामर निष्ठा ही आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि तीच खऱ्या अर्थाने सुभाषबाबूंना अजरामर ठरवणारी गोष्ट असेल. केवळ घरात बसून याने असं केलं त्याने तसं केलं, हा खोटा बोलला तो खोटा बोलला आणि माहीत तर काहीच नाही, अशा गप्पा मारून सुभाषबाबू जिवंत होत नाही. आणि त्याचा काही तुम्हाला उपयोग नाही. जिवंत जरी असले तरी तुम्हाला काही उपयोग नाही. कारण तुम्ही अज्ञानाच्या अत्यंत कालांधरात राहण्यासाठी तत्पर आहात, आतुर आहात, असा त्यातनं अर्थ निघेल. सर्वांनी विचार करावा. येणारं वर्ष आपल्याला ज्ञानपूर्वक भरभराटीचं आणि अत्यंत यशस्वी जावं ही शुभकामना देतो. धन्यवाद मित्रांनो.